Hey guys, get ready with me. We are going to Manali. Yay! First of all, I was not excited for it, but now मी खूप excited आहे. आज आमची ट्रेन आहे दिल्लीची 4 वाजता. So let's get ready with me. आणि मी आता वेअर करणार आहे हा आउटफिट. सो दिस इज माय टॉप. एकदम असा मी एकदम कॅज्युअल लुक करणार आहे, कम्फर्टेबल आणि कॅज्युअल. तर मी हा टॉप वेअर करणार आहे विथ दिस कम्फर्टेबल पॅन्ट्स. सो लेट्स चेंज द आउटफिट. सो आय चेंज माय आउटफिट आणि हा असा कम्फर्टेबल आउटफिट आहे. तर गाईज आता आपण मस्त असं स्किन केअर करून घेऊया. सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि लिप बाम लावू आणि छानशी वेणी टाय करू. बिकॉज ऑफकोर्स तुम्ही आता बोलणार की हा आउटफिट घातला आणि वेणी घालणार आहे. बिकॉज माझा ट्रॅव्हल ट्रेननी आहे. ऑफकोर्स इट्स AC कोच, बट दॅन टू मला कम्फर्टेबल राहायचं आहे बाय माय हेअर आणि क्लोथ पण. पहिला मी हा झुडिओचा परफ्यूम अप्लाय करणार आहे, सांगायचं विसरले. स्मेलिंग गुड इज मोस्ट इम्पॉर्टंट. मी हे बोलत होते तुम्हाला की ट्रेननी ट्रॅव्हल आहे 16 आवर्स ना, नाही जमणार ट्रेनमध्ये स्किन केअर करायला आणि मी करणार पण नाही. मी एकदम मस्त चिलमध्ये जाणार आहे. व्हिडिओज जास्त काढणार नाही, बट मी ट्रेनमध्ये काय काय खाणार ते तुम्हाला मी नक्की दाखवेन नेक्स्ट पार्टमध्ये. त्यावेळेस चला पटकन स्किन केअर करूया. आणि काय, जेव्हा मम्मी ही ट्रिप प्लॅन करत होती तेव्हा मला जायची बिलकुल इच्छा नव्हती. बिकॉज मला असं वाटत होतं की आपण उज्जैनलाच जाऊ. मग नंतर मला असं वाटलं की ठीक आहे, मम्मीला जायचं, मम्मीची खूप इच्छा आहे जायची. म्हणजे तिचं ड्रीम होतं की तिला आग्राला आणि मनालीला जायचं आहे. आणि या वी आर गोईंग नाव. बट तरी पण म्हणजे माझी इच्छा नव्हती, बट नाव आय एम व्हेरी एक्सायटेड. बिकॉज व्हिडिओज वगैरे मी खूप सिलेक्ट करून ठेवलेत की मला खूप सारे व्हिडिओज अप्लाय करायचे. काढायचे मला खूप सारे व्हिडिओ काढायचे होते की सॉरी मधून जाणार आहे. तरी पण सनस्क्रीन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बिकॉज मी आता जाणार आहे कारनी CST पर्यंत आणि मला कारनी जाणार आहे. म्हणजे असं नाही की AC आहे तरी पण ऊन तर लागणारच आहे. जरासा पार्टी आहे, बट माझा फोन समोर आहे म्हणून मी तुम्हाला चपड करून स्किन केअर करत आहे. तुम्हाला बोलता बोलता सगळ्या गोष्टी माझ्या ड्रॉअर मध्ये ठेवतो ना की माझ्या पाऊच मध्ये. आणि मला ते सगळे प्रोडक्ट घेऊन जायचे. माझ्या आउटफिटला आणि माझ्या हेअरस्टाईलला बिलकुल काही कमेंट करू नका गाईज. म्हणजे मला नो जजिंग गाईज, नो जजिंग. नो जजिंग. बिकॉज खूप सारे लोक मला माहिती की मला कमेंट करतील की अरे काय आउटफिट असं घातलंय मधून भांग पाडून वेणी. बट इट्स माय कम्फर्ट झोन आणि आय कॅन डू इट. येस.